बुद्धिमत्ता पाठ 8वा तर तर्कसंगती व अनुमान या पाठामधील आपण स्वाध्याय 8.4 पाहणार आहोत. तर आपण हा पाठ पाहिलेला आहोत आणि त्याचं आपण स्पष्टीकरण पण केलेलं आहे. पण पुन्हा याचं स्पष्टीकरण व्हिडिओच्या रूपामध्ये विद्यार्थ्यांसाठी मी करत आहे. तर कारण विद्यार्थ्यांचा वारंवार सराव होणं गरजेचं असतं. या ठिकाणी प्रश्न पहिल्यामध्ये काय केलेलं आहे बघा, ही एक आकृती दिलेली आहे आणि पहिला प्रश्न काय म्हणतोय की आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन आहेत. तर आता आपण काय करूया, अगोदर त्रिकोण किती आहेत ते पाहूया. अगोदर त्रिकोण काढून घेऊया. याच्यातले रेषांनी भाग केलेले आहेत त्या आकृतीचे, तर त्यामध्ये आपण ABCD पूर्ण लिहून घेऊया. तर या ठिकाणी त्रिकोण कुठं कुठं होत आहेत त्या ठिकाणचे जे अगोदर एक अक्षरी असलेले अक्षर लिहून घेऊया. या ठिकाणी C आहे. तर याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं दुसरे त्रिकोण तयार होत नाही आहेत. बाकीच्या D मध्ये चौकोन आहे, A मध्ये पण चौकोन आहे आणि G मध्ये पण चौकोन आहे, म्हणून याला द्यायचं सोडून. हे किती झाले? 1 2 3 आणि 4 झाले. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 अक्षरीमध्ये होणारे त्रिकोण पाहूया आपण. AC आणि EG हे 2च त्रिकोण होतात, म्हणून हे 2. त्याच्यानंतर 3 अक्षरी याच्यामध्ये कोणकोणते होतात पाहू आपण. एक CDF वाला, CDF हा एक होतो आणि BDE वाला हा होतो. BD आणि E वाला हा एक होतो. हे 2 त्रिकोण. त्याच्यानंतर 4 अक्षरी ह्याच्यामध्ये कोणकोणते होतात पाहूया आपण या ठिकाणी. तर 4 अक्षरामध्ये त्रिकोण होणारे आपला एकही त्रिकोण नाही आहे, म्हणून या ठिकाणी आपण जे झालेले त्रिकोण आहेत ते पाहू. या ठिकाणचे 4, हे 2 6, 6 आणि 2 8, म्हणजे याची बेरीज करून पाहू आपण. तर 8 त्रिकोण झालेले आहेत या ठिकाणी आपले. आता आपण पाहूया चौकोन. आता या ठिकाणी तसेच पाहूया, एक अक्षरामध्ये असलेले चौकोन किती आहेत ते पाहूया. म्हणजे असे एकच अक्षरामध्ये होणारे चौकोन हे 3 आहेत, म्हणून आपण ह्याच्यासमोर 3 लिहूया. त्याच्यानंतर 2 अक्षरामध्ये चौकोन तयार होणारे कोणकोणते आहेत बघू आता आपण. 2 अक्षरामध्ये तयार होणारे हा AB एक आहे. तर किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6 झाले, म्हणून हे 6. हे 3 हे 6. आता 3 अक्षरामध्ये तयार होणारे बघूया आपण, म्हणून हे किती आहेत? 2 आहेत. आता 4 अक्षरामध्ये तयार होणारे त्रिकोण कोणते आहेत बघू आपण. तर 4 अक्षरामध्ये त्रिकोण नाही, 4 अक्षरामध्ये होणारे चौकोन तर या ठिकाणी एकही नाहीत, आपल्याला 5 अक्षरामध्ये सापडतील. तर 5 अक्षरामध्ये तयार होणारे बघा, तर 1 2 3 या ठिकाणचे किती आहेत? 3 आहेत. आणि आता सगळ्यात मोठा ACBDFEG हा पूर्ण मिळून एक मोठा आहे. आता बघा किती झाले चौकोन. हे 3 अधिक 1 लागलेत. या ठिकाणी आणखी एक त्रिकोण चौकोन या ठिकाणी तयार होऊ शकतो. तर हे पहा, आपण हा आपण त्यामध्ये ॲड केलेला नव्हता. तर कोणता आहे? BDFEG. FEG. तर हा एक ॲड झालेला आहे, म्हणजे 15 अधिक 1 बरोबर 16. समजलं का? तर 8 त्रिकोण आणि 16 चौकोन. तर या ठिकाणी कुठं आहे का? तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 3. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. प्रश्न दुसरा काय म्हणतोय आपल्याला की आकृतीत त्रिकोण व चौकोन यांची एकूण संख्या किती आहे. तर या ठिकाणी तसंच आहे पहा. तर या ठिकाणी आपण सरळ सरळ हे ABC आणि D टाकून घेऊया. या ठिकाणी अगोदर आपण सगळे त्रिकोण बघूया. या ठिकाणचे त्रिकोण जे आहेत, तर हा A एक अक्षरामधला. आता 2 अक्षरीमध्ये त्रिकोण कोणकोणते आहेत पाहूया. या ठिकाणी आपल्याला त्रिकोण, या ठिकाणी त्रिकोणामध्ये 2 अक्षरी असलेले त्रिकोण या ठिकाणी एकही होत नाही. तर आपण लागले चौकोन बघूया आता याच्यातले. तर चौकोन बघत असताना आपण एक अक्षरामधले चौकोन या ठिकाणी एकही सापडत नाही आपल्याला. तर आपण 2 अक्षरातले चौकोन बघू. ABCD. ABBC आणि CD हे किती आहेत? 3 आहेत. त्याच्यानंतरचे 3 अक्षरामध्ये चौकोन होणारे ABC हा मोठावाला आहे, या ठिकाणी 2 आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हा एक मोठा त्रिकोण मोठा चौकोन होऊ शकतो. ABC आणि D हा सगळ्यात मोठा. ABC आणि D
हा 1 होतो. या ठिकाणी किती झाले? 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर 6. हे 6 चौकोन आणि हे 4 त्रिकोण. 6 आणि 4ची जर बेरीज केली आपण तर बरोबर आहे किती? 10 त्रिकोण व चौकोन या ठिकाणी एकूण संख्या आहे. त्रिकोण व चौकोन यांची संख्या 10 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा काय आहे बघा. तर लगतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर आपण या ठिकाणी पण आपण त्याच पद्धतीनं आपण ABCD असं लिहून घेऊया. या ठिकाणी एक अक्षराचे असलेले त्रिकोण आपण पाहूया सगळे. AB 3 आणि 3 6 झालेले आहेत. त्याच्यानंतरचे 2 अक्षरामधले असलेले हा EF. तर हे सगळे झाले एकूण 1 2 3 आणि हे 4 झालेले आहेत. तर या ठिकाणी आता 3 अक्षरामधले आपल्याला बघूया. ABC त्याच्यानंतर DEF हा होतो. DE आणि EF. तर हे 2 होत आहेत. त्याच्यानंतर आता 4 अक्षरामधला बघूया आपण. तर 4 अक्षरामध्ये CDE आणि F हा होतो मोठावाला. F हा एकच होतो. CDEF हा आणि सर्वात मोठा असलेला ABCDEF हा सगळ्यात मोठावाला. F हा 1. तर बघा ह्या ठिकाणी 6 अधिक हे 4 अधिक हे 1 आणि हा 1 बरोबर किती होतात? 6 आणि 4 10, 10 आणि 2 12 आणि 13 आणि 14. तर या ठिकाणचे या आकृतीमध्ये सगळे त्रिकोण असलेले हे 14 आहेत. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणचं उत्तर आहे.